واذكر عبدنا أيوب إذ نادى ربه أني مسني الشيطان بنصب وعذاب اركض برجلك هذا مغتسل بارد وشراب ووهبنا له أهله ومثلهم معهم رحمة منا وذكرى لأولي الألباب وخذ بيدك ضغثا فاضرب به ولا تحنث إنا وجدناه صابرا نعم العبد إنه أواب واذكر عبادنا إبراهيم وإسحاق ويعقوب أولي الأيدي والأبصار إنا أخلصناهم بخالصة ذكر الدار وإنهم عندنا لمن المصطفين الأخيار واذكر إسماعيل واليسع وذا الكفل وكل من الأخيار هذا ذكر وإن للمتقين لحسن مآب جنات عدن مفتحة لهم الأبواب متكئين فيها يدعون فيها بفاكهة كثيرة وشراب وعندهم قاصرات الطرف أتراب هذا ما توعدون ليوم الحساب إن هذا لرزقنا ما له من نفاد هذا وإن للطاغين لشر مآب جهنم يصلونها فبئس المهاد هذا فليذوقوه حميم وغساق وآخر من شكله أزواج هذا فوج مقتحم معكم لا مرحبا بهم إنهم صالوا النار قالوا بل أنتم لا مرحبا بكم أنتم قدمتموه لنا فبئس القرار قالوا ربنا من قدم لنا هذا فزده عذابا ضعفا في النار وقالوا ما لنا لا نرى رجالا كنا نعدهم من الأشرار أتخذناهم سخريا أم زاغت عنهم الأبصار إن ذلك لحق تخاصم أهل النار आमचे दास अय्यूब यांचाही उल्लेख करा, जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ करताना पुकारलं की सैतानानं माझा पाठलाग केला आणि भयंकर त्रास पोचवला. आम्ही फरमावलं, आपला पाय जमिनीवर मारा आणि हे घ्या, थंड गोड पाणी स्नान करण्याकरता आणि पिण्यासाठी उपलब्ध आहे. आणि आम्ही त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या लोकांचा पुन्हा मिलाफ करून दिला आणि तेवढेच दोस्त प्रदान केले. हे सर्व आमच्या मेहरबानी आणि दयाकृपेनं झालं आणि समंजस लोकांकरता ही घटना एक यादगार आहे. आम्ही आदेश दिला, शपथ तोडू नका, हातात मूठभर काड्यांचा गुच्छ घेऊन त्यानं मारा. निस्संदेह आम्ही अय्यूबला मोठा धीर धरणारा, सहनशील पाहिलं. किती चांगला दास आणि उपासक होता आणि आमच्याकडे परत येण्यावर त्याचं फार ध्यान लागलं होतं. आमचे उपासक इब्राहिम आणि इसहाक आणि याकूब यांचीही आठवण करून द्या. हे सर्व हात राखणारे आणि डोळे असलेले होते. आम्ही यांना एक खास गुण प्रदान केला होता, तो हा की आखिरतचं घर त्यांच्या खूप स्मरणात राहिलं. हे सर्व आमच्या दरबारात मोठे निवडक आणि फार उत्तम दासांमध्ये सामील होतील. आणि इस्माईल, अल्यसा आणि जुल्किफ्ल यांचाही उल्लेख करा. हे अतिशय भलाई प्रिय आणि फार फार चांगले लोक होते. त्यांच्या जीवनामध्ये उपदेशाचा मजकूर आहे आणि अल्लाहचं भय राखणाऱ्यांचं ठिकाण सर्वात चांगलं आहे. नेहमी करता राहण्याच्या सदाबहार जन्नती, ज्यांचे दरवाजे त्यांच्याकरता उघडे असतील, तिथे तक्के लावून बसलेले असतील. निरनिराळ्या प्रकारचे मेवे आणि पिण्यासाठी स्वादिष्ट वस्तू जे काही इच्छितील मोठ्या प्रमाणात लाभत राहतील. आणि त्यांच्याजवळ खाली नजर राखणाऱ्या, आपल्याच वयाच्या
म्हणजे समवयस्क स्त्रिया असतील, हेच ते ज्याचा तुमच्याशी हिशोबाच्या दिवसाकरता वायदा केला गेला होता. निसंदेह ही आम्ही प्रदान केलेली रोजी आहे, जी कधीही संपणार नाही. हे एक वर्णन झालं. आता दुसरं वर्णनही ऐका की अल्लाहशी विद्रोह करणाऱ्यांचं ठिकाण मोठं वाईट असेल. त्यांच्यासाठी जहन्नम असेल, ज्यात ते दाखल होतील, आणि ही अतिशय वाईट जागा असेल. हेच ते ज्याला ते चाखत राहतील, उकळतं गरम पाणी आणि जखमातून वाहणारा पू, आणि अशा सजा यातनांचे आणखीही अनेक प्रकार असतील. घ्या, ही तर संपूर्ण फौज तुमच्यासह जहन्नमच्या आगीत घुसत आहे. धिक्कार असो यांचा की हेही आगीत पडले. नंतर प्रवेश करणारे जहन्नमी म्हणतील, अभाग्यांनो, तुमच्यावरही अल्लाहचा मार पडो. तुम्हीच आम्हाला या मार्गाला लावलं होतं, आणि आम्ही आणि तुम्ही फार वाईट ठिकाणी आणलो गेलो आहोत. ताब्यात असलेले लोक म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, ज्यानं देखील जहन्नमच्या संकटात आम्हाला टाकण्यासाठी पहिलं पाऊल उचललं असेल, त्याला तू आगीची दुप्पट सजा दे. आपापसात एकमेकांना सांगतील, अरे हे काय, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो, ते तर आम्हाला इथे जहन्नममध्ये दिसून येत नाहीत. काय आम्ही त्यांचं बोलणं थट्टेत उडवलं, किंवा कदाचित असं तर नाही की आमचे डोळे चक्रावल्यामुळे हे लोक आमच्या दृष्टीस पडत नाहीत. आगीत पडलेल्या लोकांची अशा प्रकारे भांडणं करणं अगदी सत्य गोष्ट आहे.